आणि आता अजित पवार बीडमध्ये दाखल झालेले आपण बघतो। या हेलिकॉप्टरमधून अजित पवार आता बीडमध्ये आलेले आहेत। अजित पवारांचा आजचा बीडचा दौरा आहे। जनसन्मान यात्रेसाठी अजित पवार बीडमध्ये आता दाखल झालेत। हेलिकॉप्टरमधून ते आता या दौऱ्यात पोहोचलेले आपण बघतोय। बीडमध्ये अजित पवारांचं स्वागत देखील जंगी करण्यात येणार आहे। ठिकठिकाणी अजित पवारांचं स्वागत केलं जात आहे। सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दौऱ्याचं यात्रेचं जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आज हा बीडचा अजित पवारांचा दौरा आणि त्यासाठी अजित पवार आता हेलिकॉप्टरमधून बीडमध्ये पोहोचलेले आपण बघतोय। ही थेट दृश्य बीडमधून आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये जनसन्मान यात्रेचं अजित पवार गटाकडून आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी जाऊन अजित पवार स्वतः त्याचबरोबर इतर नेत्यांकडून जनसन्मान यात्रेमध्ये सहभाग नोंदवला जातोय। त्याचबरोबर या यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत सरकारच्या योजना तसंच लाडकी बहीण योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात। आणि आजचा हा बीडचा दौरा आहे। बीडमध्ये अजित पवार आता दाखल झालेले आहेत। या हेलिकॉप्टरमधून अजित पवार बीडमध्ये पोहोचलेले आहेत। नांदेडमधून निघून आता अजित पवार बीडमध्ये आलेत। कालचा त्यांचा नांदेडचा दौरा होता, तिथे देखील त्यांनी सभेला संबोधित केलं, लोकांशी संवाद साधला आणि आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा बीडमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आणि यावेळेला आपण बघतोय त्यांच्यासोबत स्वतः रुपाली चाकणकर तसेच इतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते देखील सहभागी असलेले पाहायला मिळतात। तर त्यांचं स्वागत करण्यासाठी स्थानिक नेते उपस्थित झालेले आहेत। अजित पवार यांच्या स्वागतासाठी गुलाबी रंगाचे झेंडे, गुलाबी रंगाचे बॅनर्स देखील लावण्यात आलेले आहेत। गुलाबी थीम सध्या अजित पवारांकडून राबवली जाते।